आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। लग्नाला जाताना एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर कल्याणला वादळात अडकलं होतं। हेलिकॉप्टर अपघातातून एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले। जुहू एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। आमदार रोहित पवारांनी जळगावच्या भडगाव तालुक्यातील अत्याचारातील पीडित मयत बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेतली। 3 वर्षांपूर्वी भडगाव तालुक्यात 7 वर्षीय बालिकेवर अत्याचार झाला होता। मोदींच्या खोटारडेपणाला 1 वर्ष पूर्ण झालंय। बदला पूर्ण झाला नसताना ट्रम्प यांच्या सांगण्यावरून युद्ध थांबलं, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। अनेक वादळं, वारे, प्रलोभनं आली, मात्र संघटना आणि विचार महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय। माझं काम मी अविरत सातत्यानं चालू ठेवलंय, असंही दानवे म्हणाले। खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या विद्युत महावितरण मुख्य कार्यालयात बैठक पार पडली। वारंवार अमरावती शहरातील वीज पुरवठा खंडित होत असल्यानं विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्यासह खासदार बळवंत वानखडे आक्रमक झाले। रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगर पंचायतीवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकलाय। शिवसेनेचे नगराध्यक्षपदी शाहीद जंजीरकर विजयी झाले, तर राष्ट्रवादीच्या सुनील शेडगे यांचा पराभव झालाय। मंत्री आदित्य तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं सरशी घेतली आहे। मासे विक्रीबाबत जी बातमी समोर आली आहे ती ठाकरे गटाकडून अफवा पसरवण्यात आली असा रितू तावडे यांनी आरोप केलाय। तुम्ही वायफळ बडबड करू नका आणि विनाकारण ठाकरे गटावर कोणतेही आरोप करू नका। तुमच्याकडे ठोस पुरावे असेल तर बोला, असं उत्तर किशोरी पेडणेकरांनी रितू तावडेंना दिले। राज्यात एकामागे एक लहान मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत। यावर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। ही विकृत आणि नीच प्रवृत्ती पोलिसांनी ठेचून काढत कारवाई केली पाहिजे, असं उदय सामंत म्हणाले। मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरांनी वेगवेगळ्या दिवशी नालेसफाई पाहणी केली। यावर विरोधकांनी महायुतीमध्ये समन्वय नाही असा आरोप केलाय। शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय, विरोधकांनी विनाकारण आरोप करू नयेत, असं उपमहापौर संजय घाडी यांनी म्हटलंय। ठाणे पालिकेमध्ये भाजपकडून अनेकदा प्रशासनावर आरोप करत शिवसेनेला टार्गेट केलं जातं, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला। महासभेत भाजपकडून पालिका प्रशासनावर गटारपाय वाटांसाठी 2,500 कोटी खर्च केल्याचा आरोप करण्यात आला। शिवसेनेनं पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केलेत। मंत्री उदय सामंत यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात गटप्रमुखांपासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंत संवाद साधलाय। अमोल खताळ यांच्या संगमनेर मतदारसंघातून सामंतांनी पक्षवाढीच्या दौऱ्याला सुरुवात केली। बारामतीत जय पवार यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सहयोग निवासस्थानी जनता दरबारचं आयोजन केलं होतं। जनता दरबारामध्ये नागरिकांनी समस्या सोडवण्यासाठी गर्दी केली होती। म्हसळा नगर पंचायतीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्तांतरानंतर शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या केबिनमधील खासदार सुनील तटकरेंचा फोटो हटवलाय। म्हसळाची सत्ता जाणं मंत्री आदित्य तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। महामंडळाची यादी आली आणि यादी पक्षप्रमुखांकडे दिली आहे। त्यात जर काही सुधारणा असतील तर परत दुसरी बैठक मंगळवारी होईल आणि अंतिम स्वरूप त्याला देऊ, असं मंत्री छगन भुजबळांनी विधान केलंय। भारत माता की जय आम्ही जरूर म्हणू, आमचा विरोध वंदे मातरमला। अबू आझमी यांनीही भारत माता की जयचं समर्थन केलं, अशी प्रतिक्रिया समाजवादी